दिव्यांग बांधवांना आणि दिव्यांग भगिनींना मिळत आहे 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य. तर बघा दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, हे जे 10,000 रुपयाचं सहाय्य आहे, हे तुम्हा सर्वांना कशाप्रकारे मिळवायचं आहे, कशाकरिता मिळत आहे, याकरिता अर्ज प्रक्रिया काय आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, याकरिता आवश्यक असलेल्या पात्रता, कागदपत्रे, हेल्पलाईन नंबर वगैरे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून खूप कमी वेळामध्ये छोट्याखानी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हे 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य तुम्ही सुद्धा मिळवू शकाल माझ्या दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. आणि सोबतच दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल तर अशीच विश्वासार्ह खात्रीशीर माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलला आणि पेजला, ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल एन के अग्रवालला, सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवनवीन विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता तुम्हाला ती मदत होईल आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर बघा मित्र, दिव्यांगांकरिता अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण अर्थसहाय्य मिळत आहे. तर हे जे आहे हे शासनमान्य अधिकृत संस्थेमध्ये व्यवसाय प्रशिक्षण घेत असाल तर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंतचं हे प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य मिळणार आहे. तर ते कसे मिळवायचं आहे आणि काय, या सर्व गोष्टी आपण पात्रता वगैरे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला वयाची अट आहे 16 ते 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा दाखवण्यात आलेली आहे. सोबतच 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणे सुद्धा आवश्यक आहे, बंधनकारक आहे. सोबतच कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तुमचं 1 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. आणि प्रशिक्षणाकरिता आवश्यक जी शैक्षणिक पात्रता आहे ती सुद्धा लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त जी मेन आवश्यक मूळ कागदपत्र आहे त्यामध्ये तुमचं घरचंच आपलं स्वतःचं आधार कार्ड, बँक पासबुक, त्यांच्या झेरॉक्स प्रत, UDID कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र त्यांच्या सुद्धा झेरॉक्स प्रत, रहिवासी पुरावा, रेशनिंग कार्ड म्हणजे आपलं राशन कार्ड, सोबतच वयाचा पुरावा ज्यामध्ये जन्माचा दाखला किंवा इतर पुरावे सुद्धा तुम्हाला चालू शकतात. सोबतच शेवटच्या परीक्षेचे प्रमाणपत्र ते सुद्धा तुमच्याकडे असते. प्रशिक्षण संस्थेचे प्रवेश किंवा फी संबंधित जे कागदपत्र आहेत ते सुद्धा तुमच्याकडे असतातच मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सोबतच उत्पन्नाचा दाखला जे आपण सर्वांना सांगितलेलं आहे. आणि अर्ज कुठे करावा याचा आहे तर बघा मी संकेतस्थळ सांगत आहे, त्या संकेतस्थळावर हा अर्ज सुद्धा करू शकता, या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता आणि इतर योजनेचा सुद्धा लाभ घेण्याकरिता मदत होईल, जे आहे dbt.pmc.gov.in. परत एक वेळ सांगतो बघा, dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करावयाचा आहे आणि या योजनेची, या अनुदानासंदर्भातली सर्व माहिती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि या व्यतिरिक्तही काहीही आवश्यक माहिती हवी असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही विचारू शकता. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा एक हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्हाला मदत मिळेल, जो आहे 1800 10 30 222 1800103022 1800 10 30 222 हा हेल्पलाईन क्रमांक आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आणि तिथे तुम्हाला सविस्तर माहिती, अपडेट वगैरे सर्व काही मिळून जाईल. आणि या सर्व गोष्टीसोबत, या कागदपत्रांसोबत, या पात्रतेसोबत, या अटींसोबत सर्वात महत्वाचा विषय तोच आहे की हे जे लाभार्थी असणार आहेत या लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 3 वर्षापर्यंत वास्तव्य असणे आवश्यक आहे. म्हणजे 3 वर्ष तुम्ही तिथे राहिलेले असणे आवश्यक आहे. भले तुम्ही तिथे शिक्षणाकरिता गेलेले असाल, कामधंद्याकरिता गेलेले असाल, उद्योग व्यवसायाकरिता गेलेले असाल आणि तुम्हाला जर तिथे 3 वर्ष झालेले असतील तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही इतर भागातले असले असून सुद्धा तिथला या गोष्टीचा लाभ, या अर्थसहाय्याचा 10,000 रुपयाच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकता दिव्यांग मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर बघा दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, ही एक खूप महत्वाची अनुदानासंदर्भातली छोट्याखानी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आशा करतो की माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून 10,000 रुपयाच्या अनुदानासंदर्भात दिलेली ही माहिती सुद्धा नक्कीच आपल्या सर्वांकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर बघा मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर आणतो म्हणजे आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.